महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। बातमी अशी बघा की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीनं राज्यातील राजकारणात चांगलंच वादळ निर्माण झालं। या भेटीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवारांना एनडीएमध्ये आणलं तरच मुख्यमंत्री बनवू अशी अट पंतप्रधान मोदींनी अजित पवारांना घातली आणि त्यामुळेच ते शरद पवारांच्या मिन्नतवाऱ्या करण्यासाठी त्यांची भेट घेत असल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला। तर अजित पवारांसोबत घेतलेल्या भेटीवर शरद पवार स्वतः प्रतिक्रिया देऊन संभ्रम दूर करतील अशी अपेक्षा असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं। तेव्हा विजय वडेट्टीवारांनी केलेला दावा जो आहे त्यामध्ये कितपत तथ्य हे खरं तर शरद पवारांनीच यावरती स्पष्टीकरण दिल्यानंतर कळू शकेल। पण आपण बघतोय की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीनं राज्यातील राजकारणात चांगलंच वादळ निर्माण झालं। या भेटीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। दोन पक्ष फुटल्यानंतर सुद्धा भाजपाची परिस्थिती सुधरत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना शरद पवारांच्या जे मॉस लीडर आहेत त्यांच्या मागे जनाधार आहे अशा नेत्यांची मदत मिळाल्याशिवाय त्यांचा लोकसभेतील आकडा वाढू शकत नाही। त्यामुळे त्यांच्या मागे लागले आणि दुसरं कारण असं आहे की नरेंद्र मोदीजींनी अट घातली या देशाच्या पंतप्रधानांनी, शरद पवार साहेब आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल, अन्यथा तुम्हाला मुख्यमंत्री जे काही तुम्ही स्वप्न बाळगून आहे ते काही पूर्ण होणार नाही अशी ही माहिती समोर येते आहे की म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून पवार साहेबांना सोबत चला म्हणून त्यांचा आग्रह कदाचित असू शकेल। आणि याच विषयी आपण बोलणार आहोत। आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उमेश पाटील जी, आपण बघितलं की विजय वडेट्टीवार असं म्हणतात की शरद पवारांना एनडीएमध्ये आणलं तरच अजित पवारांना आपण मुख्यमंत्री बनवू अशी अट त्यांनी अजित पवारांना घातलेली, म्हणजे मोदींनी घातली आहे। हा दावा करतात विजय वडेट्टीवार, त्यात कितपत तथ्य आहे? ते आता नवे विरोधी पक्षनेते झालेले आहेत। मोदी साहेबांनी काय अटी शर्ती घातलेल्या आहेत याची माहिती वडेट्टीवारांना दिलेली आहे। अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये ते बोलतात। मुद्दा असा आहे की त्यांचं वक्तव्य अतिशय हास्यास्पद आहे। महाराष्ट्राचा राजकीय पोत वेगळा आहे, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे, आपल्या राज्याचं कल्चर वेगळं आहे। या ठिकाणी एकमेकाचे राजकारणामध्ये जरी वेगवेगळ्या भूमिका असल्या, वेगवेगळ्या विचारधारा जरी वेगवेगळ्या असल्या तरी एकमेकाला काही दुश्मनीच्या नजरेतून पाहिलं जात नाही। पवार साहेबांनी अजितदादा तरी एका कुटुंबातले आहेत, त्यांच्या भेटीच्या संदर्भानं अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे एकदम चुकीचं आहे। आपल्या राज्यामध्ये एकमेकाला विरोधक सुद्धा भेटतात, हे तर एका कुटुंबातले सदस्य आहेत। त्यामुळे त्यांच्या भेटण्यामुळं अशा पद्धतीनं अटी शर्ती घातल्यात म्हणूनच त्या ठिकाणी ते वारंवार भेटतायत असं समजण्याचं कारण नाही। काकींना ऑपरेशन झाल्यानंतर तात्काळ ते अजितदादा पहिल्यांदा लगेचच भेटायला गेलेले होते, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। मागच्या वेळेला पक्षाचे प्रमुख नेते नंतर सगळे आमदार पवार साहेबांना जाऊन भेटले, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळं पवार साहेबांनी अजितदादांच्या भेटीच्या बाबतीमध्ये काहीतरी वेगवेगळे तर्क लावून बातम्यांमध्ये चर्चेत राहण्याच्या करता हा वडेट्टीवारांचा प्रयत्न दिसतोय। वस्तुस्थिती तशी अजिबात नाही। अजितदादा हे स्वतः मास लीडर आहेत आणि अजितदादांसारखा कार्यशैली असलेला नेता जर सरकारच्या प्रक्रियेमध्ये आला तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या विकासाला आणखी गती मिळू शकते आणि त्यातून त्याचा फायदा जो आहे तो एकूण शासनाची कामगिरी सुधारल्यानंतर त्याचा फायदा जो आहे तो भारतीय जनता पार्टीला होणारच आहे। मग शेवटी ह्या सगळ्या गोष्टी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या मध्ये त्याचा योग्य तो परिणाम दिसणार आहे। अजून विधानसभेला जवळपास 1.5 वर्ष अवधी आहे आणि लोकसभेला जवळपास 7-8 महिने अजून अवकाश आहे। त्यामुळं आता तर 1 महिना झालेला आहे, अजून लगेचच त्याच्या संदर्भामध्ये निवडणुकांचे तर्क काढण्यामध्ये काही अर्थ नाही। वडेट्टीवारांनी आणखी जरा अभ्यास केला पाहिजे आणि अशा पद्धतीची वक्तव्य करण्यापेक्षा राज्य सरकारच्या कडनं जर एखाद्या धोरणात्मक कामाच्या बाबतीमध्ये काही त्रुटी राहत असतील तर त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका बजावली पाहिजे। राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सरकार जर कुठं कमी पडत असेल, एक वेगवेगळ्या विषयांमध्ये जर सरकारची कुठं काही कमतरता राहत असेल तर त्याच्यावर बोट ठेवणं ही वडेट्टीवार साहेबांची जबाबदारी आहे। मोदी साहेबांच्या मनात काय चाललंय ह्याचा शोध घेण्याच्या करता त्यांना काँग्रेसने विरोधी पक्ष नेता नक्कीच केलं नसावं।
पण उमेश पाटील जसं तुम्ही म्हणालात की या गोष्टीला घेऊन निश्चितपणे समज की राजकारणामध्ये मतभेद असू शकतात पण मनभेद नाही, नातेसंबंध हे जपले जातात आणि माणसं एकमेकांना भेटू शकतात यात शंका नाही. पण अशा पद्धतीचा दावा करणं किंवा वक्तव्य करणं यातनं नेमका विजय वडेट्टीवारांचा काय उद्देश असावा? गोंधळ निर्माण करणं, चर्चा निर्माण करणं असं काही आहे का? दिसतंय ना आता. ते एक लक्षात घ्या, ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांनी आता अशा पद्धतीनं सांगितले की जर अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर पवार साहेबांना तुम्हाला सोबत घेतलं पाहिजे, असं 8 मोदींनी घातलेली आहे. असं जे सांगतायत ते कशाच्या आधारावर सांगतायत? कुणी त्यांना ही माहिती दिली? काय त्याची ऑथेंटिसिटी आहे? काय त्याच्या बोलण्यामध्ये कुठलाही त्यांच्याकडे त्याच्या संदर्भातला पुष्टी देणारा एखादा पुरावा आहे? हे सगळं जे आहे ते कपोकल्पित आहे. त्यांच्या मनाला वाटलं आणि ते बोलले. राज्यामध्ये वेगवेगळी व्यक्ती, वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या कुवतीप्रमाणे तर्क लावतात. तसाच त्यांनी त्यांच्या पद्धतीनं तर्क लावलेला असावा, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. आता या वक्तव्यामुळे तुमच्या चॅनलवर बातमी सुरू झाली, एबीपी माझावर सुरू झाली, सगळ्या चॅनलवर सुरू झाली. त्यामुळे वडेट्टीवार साहेबांना पवार साहेब किंवा अजितदादा किंवा पवार कुटुंबियाबद्दल बोलल्यानंतर राज्यामध्ये बातमी होते हे त्यांना माहित आहे आणि म्हणून करता महत्वाच्या मुद्द्यावर जे बोलायला अशी वक्तव्य ते करत असावीत असं आपल्याला वाटतं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे देखील आहेत. महेशजी, थेट प्रश्न विचारतो. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य आपण ऐकलं, काय आपली प्रतिक्रिया? असं आहे की आता स्पेक्युलेटिव्ह कोण काय बोलत असेल तर त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही, परंतु पवार साहेबांनी वेळोवेळी ती भूमिका भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये इंडिया सोबत राहण्याची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली. कालही सोलापूरला स्पष्ट केली, उद्या बीडमध्ये पवार साहेबांची जंगी अशी महात्मोदी सभा आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने वक्तव्य करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची काही आवश्यकता नाही. कुणाला मुख्यमंत्री करायचं, कुणाला नाही करायचं हा भारतीय जनता पार्टी ठरवेल. त्याच्यामध्ये शरद पवारांचा काहीही रोल नाही आणि पवार साहेब हे भाजपला समर्थन देणार नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण बघतोय की या सगळ्या वक्तव्यावरनं आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा, पण त्यात काही एक तथ्य नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. पुढे पाहूयात. मागील अनेक वर्षांपासून आपलं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. मात्र विरोधकांचं स्वप्न काही साकार झालेलं नसून जनता सोबत असल्यानं विरोधक नेहमी चितपट होतात असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांना चेकमेट करण्यासाठी आम्हाला बुद्धिबळ खेळणं फार गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं. नमस्कार. आज असा एक बुद्धिबळपटू आपल्या ठाण्यात आला आहे ज्याने स्वतःचं नाव सार्थ करत विश्वाला गवसणी घातली आहे. तो खरोखरच विश्वाचा नाथ झाला आणि त्याने संपूर्ण भारताला विजयाचा आनंद मिळवून दिला. अशा पद्मविभूषण विश्वनाथन आनंद यांचं मी ठाणे शहरात मनापासून स्वागत करतो. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन आणि अपस्टेप अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विश्वनाथन आनंद यांनी एकाच वेळी 22 बुद्धिबळपटूंशी मुकाबला केला. खरं तर त्यांनी राजकारणात यायला पाहिजे होतं, कारण आम्हालाही एकाच वेळी कितीतरी विरोधकांशी मुकाबला करावा लागतो. त्यात काही तिरक्या चालीचे उंट असतात, काही अडीच घरे चालणारे घोडे असतात, काही हत्ती असतात. सगळेच एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात. गेल्या 1 वर्षापासून मलाही चेकमेट करायचा प्रयत्न अनेक जण करत आहेत, पण त्यांचं स्वप्न काही साकार होत नाही. विरोधकांनी आपली बुद्धी कितीही पणाला लावली तरी जनतेच्या विश्वासाचं आणि पाठिंब्याचं बळ माझ्याकडे आहे. त्यामुळे विरोधकच सतत चितपट होत आहेत. आजकाल राजकीय विरोधकांशी लढा द्यायचा तर आमच्यासारख्या नेत्यांना खरं तर बुद्धिबळ खेळण्याची फार गरज आहे. मात्र मला कल्पना आहे एक वेळ राजकारणातला बुद्धिबळ खेळणं सोपं आहे, परंतु जगात स्वतःची मुद्रा उमटवणं फार कठीण आहे. पुढे बघूयात. मुंबई गोवा महामार्ग प्रश्नी आता मनसे आक्रमक झाली आहे. जवळपास 17 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न निकाली लावण्यासाठी मनसे मैदानात उतरली. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पनवेलच्या क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मनसेचा निर्धार मेळावा पार पडतोय. मुंबई गोवा महामार्गाबाबत या निर्धार मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे जनतेला संबोधित करणार आहेत आणि त्यामुळे मनसे प्रमुख या निर्धार मेळाव्यात काय बोलतात, या महामार्गाबाबत अल्टिमेटम देतात की आणखी काही भूमिका घेतात,
याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. विशाल, आता या निर्धार मेळाव्यामध्ये नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे राज ठाकरेंच्या अजेंड्यावर असतील? विशाल, आज मनसेकडनं निर्धार मेळावा पनवेलमध्ये आयोजित केलेला आहे आणि या निर्धार मेळाव्यामध्ये कोकणवासियांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेले मुख्य कारण म्हणजे मुंबई गोवा महामार्ग रखडलेला आहे. गेली कित्येक वर्षे त्या महामार्गाचं काम चालू आहे आणि जे काम झालेलं आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे कोकणवासियांना एक मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतोय. पनवेल या ठिकाणी आज हा निर्धार मेळावा होणार आहे. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याला जे आहेत हे संबोधित करणार आहेत. त्यामुळे आता जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी कार्यकर्ते, नेते, सरचिटणीस जे आहेत हे येऊ लागलेले आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नेमकी या मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीत काय भूमिका मांडतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. आपल्या सोबत आता या ठिकाणी मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण आहेत. काय कशा पद्धतीचा निर्धार असणार आहे आज तुमचा? कसं आहे, 17 वर्ष हा रखडलेला कोकणाचा रस्ता आहे आणि जनजागृती अभियान करणं अत्यंत गरजेचं होऊन बसलंय. कारण गेले 12 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनीच आंदोलन या ठिकाणी पूर्ण कोकण अगदी सावंतवाडीपासून अगदी वडखळच्या नाक्यापर्यंत फक्त मनसेने केलेलं आहे आणि ते आता ती काय म्हणतात ती लेवल पार केली. त्यामुळे आता निर्धार करत असताना आता वेगळ्या पद्धतीने हे आंदोलन छेडणं किंवा हे आंदोलन घेऊन जाणं गरजेचं आहे. काही दिवसापूर्वी तुम्ही ट्विट केला होता की अधिकाऱ्यांना आता खळखट्याची भाषा सांगणं गरजेचं आहे. तर करावीच लागेल. 12 वर्षापूर्वीपासून ते 14-17 वर्षापूर्वीपासूनचे कोण कोण अधिकारी आहेत, कोण का हा फक्त भ्रष्टाचारामुळे थांबलेला रस्ता आहे. अनेक म्हणजे आता आज सकाळी बातमी लागली की जो मुंबईचा सीवे जो आहे तो 76% काम पूर्ण झाले त्याचं. म्हणजे ही सगळी कामं पूर्ण करतात आणि इथेच आल्यानंतर ह्याच पर्टिक्युलर रस्त्यावर आल्यानंतर आमच्या शासनाचे मंत्री म्हणा किंवा इंजिनियर म्हणा हे अपयशी कसे ठरतात. असं इथे फक्त भ्रष्टाचाराचाच वास येतोय, बाकी कसलाच वास नाही. आणि हा महामार्ग गेली कित्येक वर्ष म्हणजे 17 वर्ष रखडलेला आहे. तुम्ही कोकणातल्या राजकारण्यांना यांना किती जबाबदार धरता, त्यांच्यावरती आज असूड असेल का राज ठाकरेंकडून? पूर्णतः कोकणातल्या राजकारणाला सातत्याने ज्यांनी निवडून लोकांनी दिलेलं आहे, सातत्याने निवडून दिलेल्या अशा लोकांना खऱ्या अर्थानं आता कोकणी जनतेने धडा शिकवणं गरजेचं आहे. कारण तेच जबाबदार आहे आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडनं एक स्पेसिफिक टक्केवारी, एक स्पेसिफिक पैसे घेणं याच्या पलीकडे काहीही झालेलं नाही आणि म्हणून तो कॉन्ट्रॅक्टर पैसे नसल्या कारणामुळे पळून गेलेला आहे. हा माझा आळ आहे. मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण होते. आता जर आपण या ठिकाणी विशाल चित्र पाहायला गेली तर मनसेचे कार्यकर्ते जे आहेत हे येऊ लागलेले आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचतील आणि मनसेच्या निर्धार मेळाव्यात ही सुरुवात होईल. मात्र 17 वर्ष रखडलेल्या या महामार्गाच्या बाबतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणाला जबाबदार धरतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघूयात आता या निर्धार मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. पुढे पोहूयात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस शरद पवार गटाशिवाय निवडणुका लढवायच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार आहेत. आजपासून ठाकरे गटाकडून लोकसभेच्या 48 जागांचा आढावा घेतला जाईल. 19 ऑगस्ट दरम्यान पहिल्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक MCA क्लब वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथं होते आणि या बैठकीत लोकसभा निवडणूक संदर्भात आढावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आणि विरोधकांची आघाडी इंडियाच्या बैठकीच्या संदर्भात चर्चा केली जाईल. बातमी बुलढाण्यात. बुलढाणा जिल्ह्यातील सवणा ते चिखली मार्गावर एसटीला अपघात झाला. स्टेअरिंग रॉड लॉक झाल्यामुळे एसटी उलटली. या अपघातात 10 ते 15 विद्यार्थी किरकोळ जखमी झालेले आहेत. अपघातात चालक सुद्धा जखमी झाला. ही बस सवणावरून चिखलीकडे जात होती आणि या एसटीमध्ये 35 जण प्रवास करत होते. पुढे पोहूयात. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सुट्टीच्या दिवशी नागपूर मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून आली. 15 ऑगस्टला दिवसभरात नागपूर मेट्रोतून तब्बल 1,31,000 प्रवाशांनी प्रवास केला. डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर मेट्रोच्या 2 मार्गाचं लोकार्पण केल्यानंतर दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येत वाढ बघायला मिळते
आणि नागपूर मेट्रोमध्ये प्रवाशांची सर्वाधिक संख्या 1 जानेवारी 2023ला नोंदवण्यात आली होती. त्या दिवशी नागपूर मेट्रोतून तब्बल 2,18,000 प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यानंतर मंगळवारी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नागपूर मेट्रोमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून आली. 15 ऑगस्टला नागपूर मेट्रोमधून तब्बल 1,31,000 प्रवाशांनी प्रवास केला. आणि अर्थात सुट्ट्या जोडून आल्या. या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा ओढा होता सगळ्या नागपूरकरांचा. आणि रस्त्याने प्रवास करण्यापेक्षा म्हणजे वाहनाने प्रवास करण्यापेक्षा मेट्रोने जाणं हे नागपूरकरांना सोयीस्कर वाटत असावं. या अनुषंगाने आपण बघितलं सुट्टीचा हा सगळा कालावधी, त्याच्यामुळं मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात नागपूरमध्ये दिसून आली आहे. ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी. भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचा विस्तार करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली. तसंच नवीन इमारतीमध्ये 27 अतिरिक्त न्यायालय कक्ष, 4 रजिस्ट्रार न्यायालय कक्ष, वकील आणि याचिकाकर्त्यांसाठी पुरेशा सुविधा असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. पहिल्या टप्प्यात 15 कोर्ट रूम, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड असोसिएशन आणि त्याचबरोबर महिला बारसाठी बैठक कक्ष, संग्रहालय आणि खोली बनवण्यासाठी सहाय्यक इमारती तयार करण्यात येणार आहेत. चंद्रचूड यांनी म्हटलंय की दुसऱ्या टप्प्यात 12 अतिरिक्त न्यायालय खोल्यांसाठी मार्ग तयार करण्याकरता सध्याची इमारत अंशतः पाडली जाईल. पुढली बातमी अशी की जुन्नरमधल्या कोपरे मांडवे परिसर पावसाळ्यामध्ये पर्यटकांना खुणावतोय. मांडवी नदीतलं खळखळणारं पाणी आणि सततचा पाऊस यामुळे ओसंडून वाहणारे धबधबे इथं असं सुखद दृश्य बघायला मिळत आहे. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या या ठिकाणी अनेक चित्रपटांचं चित्रीकरणही करण्यात आलं. अतिशय दुर्गम परिसरात इथं मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात. आपण आहोत सह्याद्रीच्या रांगेमध्ये आणि सह्याद्रीच्या रांगेमधला जुन्नरच्या पश्चिमेकडचा हा जो सगळा परिसर आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मांडवी नदी वाहत आहे आणि नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेली ही कोपरे आणि मांडवे गाव खरं तर अनेक मराठी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये या परिसराची दखल घेतली गेलेली आहे. पावसाळ्याचे दिवस आहे, पर्यटनासाठी खूप उत्तम असं या ठिकाणी सगळं निसर्ग सौंदर्य आहे. हे सौंदर्य पाहण्यासाठी खरं तर पुण्या मुंबईच्या पर्यटकांनी इकडे यायला पाहिजे, पण अनटच असलेला हा सगळा एरिया आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दत्तक घेतलेली ही गावं. उन्हाळ्यामध्ये या गावांमध्ये पाण्याचं खूप मोठं दुर्भिक्ष असतं, पण पावसाळ्यामधलं सौंदर्य जर पाहिलं तर अक्षरशः पुण्या मुंबईच्या पर्यटकांना एक चांगली संधी या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळू शकते. आता जर पाहिलं मागच्या बाजूला तर यावर्षी पाऊस उशिराने सुरू झालेला आहे आणि या ठिकाणची जी मांडवी नदी आहे, मांडवी नदीमध्ये फक्त एक 20 ते 25% पाणी. हे सौंदर्य ज्यावेळेस प्रचंड पाऊस असतो त्यावेळी पूर्ण नदी दुथडी भरून वाहत असते आणि मग त्या काळामध्ये या भागातलं जे सौंदर्य आहे, जर पाहिलं मागच्या साईडला जे फॉग आहे, हे सगळं ज्यावेळेस या डोंगराला शिवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस हे सगळं सौंदर्य अगदी खुलून आलेलं असतं. आणि याच निमित्ताने या परिसरात भात शेती असेल किंवा या परिसरातला सगळा निसर्ग असतो तो अनेकांना खुलवतो असतो. तुम्ही सुद्धा नक्की या परिसरामध्ये या आणि या सगळ्या सौंदर्याचा एकदा तरी आस्वाद घ्या. स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, कोपरे मांडवे, पुणे. बातमी अशी की महाराष्ट्रात जुलै महिना गाजवणारा पाऊस ऑगस्ट महिन्यात मात्र दिसेनासा झाला आणि अखेर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यानंतर मात्र पाऊस परतल्याचं स्पष्ट होतंय. महाराष्ट्रात पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली. परिणामी पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये विशेषतः विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल. मुंबई, नवी मुंबई, पश्चिम उपनगरामध्ये मात्र पावसाची रिपरिप पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा मिळणार. तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये सध्या 83% पाणीसाठा असल्यानं मुंबईकरांची पाणी कपात मुंबई महापालिकेकडून रद्द करण्यात आली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणात 96% साठा उपलब्ध असून लवकरच हे धरण ही भरण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे लवकरच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या आणखी एक धरण ओसंडून वाहणार असल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा आणि भातसा या धरणांमधील पाणीसाठा 77% पोहोचल्यानं आता मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
तर धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत मागील वर्षीच्या तुलनेत 30% कमी पावसाची नोंद झाली आणि यामुळे भूजल पातळीत घट झाली असून पावसाअभावी विहिरींनी तळ गाठलाय. गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे आता शेतकरी हवालदिल झालाय. सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक वाढण्यास सुरुवात झाल्यानं दरात घसरण सुरू झाली आहे. श्रावणात भाजीपाल्याच्या दरात उतरण असल्यानं सर्वसामान्यात दिलासा मिळाला आहे. कोथिंबिरीची जुडी आता 20 रुपये झाली आहे, तर मेथीचा दरही 20 रुपयांवरती आलाय. पालक, शेपू, मुळा, कांदापात आता जुडीमागे 20 ते 25 रुपयांना मिळू लागले आणि त्यामुळे आता गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने NCCF आणि नाफेडला टोमॅटोची विक्री 50 रुपये किलो दराने करण्याचे निर्देश जारी केलेत. केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने हे निर्देश जारी केले. गत काही दिवसात घाऊक बाजारात टोमॅटो दरात काहीशी घसरण झाली आहे असं ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आणि या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सर्वच बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या दरात जवळपास 50% घसरण झाल्याचं पाहायला मिळतं. पुढली बातमी आपण जाणून घेऊया. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये गुळाला मागणी वाढल्याचा सकारात्मक परिणाम गुळाच्या दरवाढीवरही झालाय. गेल्या 15 क्विंटलला 200 रुपयांची वाढ झाली आहे. गुळाला क्विंटलला 3700 ते 4300 रुपयांपर्यंत दर मिळतोय. गुळाला सरासरी क्विंटलला 4000 रुपये इतका दर मिळत असल्याचं इथल्या बाजार समितीत गुळ विभागाकडून सांगण्यात आलंय. गोंदिया जिल्ह्यामधील बाजारपेठेमध्ये मटणापेक्षाही मशरूम किमतीला म्हणजे दुप्पट किमतीला मशरूम जे आहे तो विकला जातोय. तब्बल 1200 रुपये प्रति किलोनं मशरूमची विक्री सुरू आहे. पाऊस सुरू झाला की बाजारपेठेत जंगली मशरूम विक्रीसाठी येतात. जिल्ह्यातील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात मशरूम मिळतं. मशरूम हे आरोग्यासाठी पोषक मानलं जातं. पूर्व विदर्भातील जंगल परिसरात मशरूम मोठ्या प्रमाणावर उगवतं. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील जंगलात हे मशरूम पाहायला मिळतं. विशेषतः बांबू म्हणजे जंगलात याचं उत्पादन जास्त प्रमाणात होतं. श्रावण महिन्यात नागरिक मांसाहार करत नाहीत, त्यामुळे या काळात मशरूमला मोठ्या प्रमाणात मागणी असते. ये तो बहुत महंगी है, रानबाजी है एक्चुअल में, और ये सावन के समय आते हैं. मांस मटन बंद रहता है, बंद रहने के कारण मांस मटन बंद रहता है. उसमें ये अपना भोमुड़ी की सब्जी रानभाजी बोलते हैं इसको कुछ लोग, इसका सेवन होता है. आता सध्या 1600 रुपये किलो विकत आहे. आधी तर मांग होती, आता थोडीशी सस्ती झाली आहे. जंगल पहाडी एरियामध्ये आणतो काढून. भरपूर मात्रामध्ये असल्यामुळे ही रानभाजी या जंगलातच निघते आणि ही मुद्दामून श्रावणच्या महिन्यात निघत असल्यामुळे आणि श्रावण महिन्यामध्ये जनरली हिंदू लोक मांसाहार नाही करत आणि त्यामुळे या भाजीला खूप किंमत असते आणि ही खायला फार चविष्ट असते. पुढे पाहूयात. बातमी अशी आहे की सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नवा चेहरा देणार आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची शिफारस लोकसभेच्या उमेदवार पदासाठी केली जाते आणि त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात चांगलीच चुरस निर्माण होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आमदार प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरवून कधी काळी पक्षाचा असलेला बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्याकरता काँग्रेसनं चांगलीच खेळी केली आहे. सोलापूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शिंदे घराण्याचं वर्चस्व होतं, पण पंतप्रधान मोदी लाटे 2014 पासून शिंदेशाहीला घरघर लागली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ॲडव्होकेट शरद बनसोडे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंचा पराभव केला. तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी विजयी झाले. परिणामी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. मात्र आता पराभवाची मालिका खंडित करण्याकरता आमदार प्रणिती शिंदेंना लोकसभेची उमेदवारी द्यावी यावर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं एकमत झालंय. म्हणजे या मतदारसंघातून आमच्या भगिनी आमदार प्रणिती शिंदेला उमेदवारी द्यावं आणि आम्ही त्यांना हेही आश्वासन दिलंय की हे श्रेष्ठीला आम्ही कळवू, श्रेष्ठीला निर्णय घेण्यासाठी आम्ही मदत करू. प्रणिती शिंदे मागील 3 टर्म सोलापूर मध्यच्या आमदार आहेत, तर दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतलाय.
यामुळे काँग्रेसला प्रणिती शिंदे हाच सशक्त पर्याय वाटतोय. मात्र जिल्ह्यात पक्षाचं संघटन मजबूत असल्यानं आणि मतदारांचा विश्वास असल्यानं भाजप समोर कोणतंच आव्हान नसल्याचं पक्षाकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं. आणि याचा जर विचार केला तर काँग्रेसमध्ये उमेदवारच उरलेले नाही. कारण एकतर शिंदेसाहेब उभारतील किंवा शिंदेसाहेबांची मुलगी, कारण बाप लेकीचीच पार्टी राहिलेली, या पार्टीत कोणीही शिल्लक राहिलेलं नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदेंना काँग्रेसनं उमेदवारी दिली तर तिथे तुल्यबळ लढत होईल यात शंकाच नाही. एकंदरीतच प्रणिती शिंदेंच्या चर्चेमुळे आत्तापासूनच लोकसभेचे पडघम वाजायला सुरुवात झाली. सोलापूरहून प्रीतम पंडितसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. धाराशिव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसकडून दावा करण्यात आलाय. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी मतदारसंघावर दावा केलाय. लोकसभेसाठी काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांचं नाव अमित देशमुख यांनी सुचवलंय. महाविकास आघाडीतील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या जागेवर काँग्रेसने दावा सांगितल्यानं महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट. धाराशिव लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण आता काँग्रेसनं या जागेवर दावा ठोकलाय. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी धाराशिव लोकसभेसाठी काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांचं नाव सुचवलंय. देशमुख यांनी धाराशिवमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत तसा ठराव करून प्रदेश काँग्रेसकडे पाठवला आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा अशी आहे की जेव्हा जागेच्या वाटपाच्या संदर्भामध्ये चर्चा होईल तेव्हा ही जागा काँग्रेस पक्षाला सोडून घ्यावी अशी आग्रही मागणी आज इथं नोंदवण्यात आलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे विद्यमान खासदार आहेत. तर ठाकरेंच्या पक्षाची काँग्रेसशी आघाडी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत धाराशिवच्या जागेवरून वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसनं धाराशिव लोकसभेच्या जागेवर दावा केला असला तरी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मात्र सबुरीची भूमिका घेतली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा तोच सूर लावलाय. आमचे नेते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जो निर्णय देतील आणि जो आदेश देतील ते आमच्यासाठी शिरसावंदे असेल आणि साहेब जो निर्णय देतील त्या पद्धतीने आम्ही काम लागू. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण लढणार आहोत. लढत असताना कुठलं सीट कोणाला जाईल हे आमचे नेते ठरवतील आणि ठरवल्यानंतर अजून एक गोष्ट सांगतो, जो कुठला निर्णय नेत्यांनी त्या ठिकाणी घेतला असेल तिथं असणारे कार्यकर्ते हे प्रामाणिकपणे तिथं असणाऱ्या आपल्या उमेदवाराचं काम करतील. पूर्वी शिवसेना भाजप युतीत धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेकडे होती. मात्र आता युतीचं समीकरण बदललंय. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट महायुतीत सहभागी झाले आहेत. तर ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीत धाराशिवच्या जागेवरून महाविकास आघाडी आणि महायुती अशी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव. पुढे बघत महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर आता कोकणात देखील राजकीय भूकंप होणार आहे. दापोली नगरपंचायतीत राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची सत्ता आहे. मात्र राज्यातील सत्ता बदलानंतर दापोली नगरपंचायतीमध्ये असलेल्या ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीमुळे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं सत्ता समीकरण बदललेलं आहे. रत्नागिरीची दापोली नगरपंचायतही सत्तांतराच्या मार्गावर आहे. सध्या या नगरपंचायतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. मात्र आता राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे इथलं राजकीय समीकरण बदलणार आहे. नगरपंचायतीत ठाकरेंच्या पक्षाला शह देण्यासाठी अजित पवार गटानं तयारी सुरू केलेली आहे आणि त्यामुळे दापोली नगरपंचायतीत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट हे नवं समीकरण पाहायला मिळणार आहे. आम्ही सत्तेमध्ये जाऊन फक्त 1 महिना 10 दिवस झाले, त्यामुळे लगेच कॅल्क्युलेशन होत नसतं. पहिल्यांदा जी काय आव्हानं आहे त्याला सामोरं जाणं, सरकार गतिमान करणं, तालुका जिल्हा स्तरावरती तिन्ही पक्षामध्ये समन्वय निर्माण करणं आणि मग बाकीचा निर्णय योग्य वेळी करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करतो. दापोली नगरपंचायत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्रपणे लढवलेली होती. पण अजित पवार शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर दापोली नगरपंचायतीमध्ये आता नवं राजकीय समीकरण आकार घेत आहे.
माझ्या कोकणाचा माझ्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी 2 पावलं मागे याची जर का गरज पडली तेही करायला मी तयार आहे. अर्थातच माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन, शिवसैनिकांना विश्वासात घेऊन जो काही निर्णय घ्यायचा तो घेतला जाईल. राज्यातल्या नव्या सत्ता समीकरणामुळे दापोली आणि मंडणगड या दोन्ही नगरपंचायतीची सत्ता महायुतीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते. खरं तर दापोलीत राष्ट्रवादीच्या कुरघोडीला कंटाळून आमदार योगेश कदम यांनी शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता तेच त्यांच्या नशिबी आलंय. त्यामुळे योगेश कदम यांची काहीशी अडचण झाल्याची जिल्ह्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. यानंतर एक महत्त्वाची बातमी अशी की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्यातर्फे मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना, मंत्री सहकाऱ्यांना स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. वांद्रा इथल्या ताज हॉटेलमध्ये, ताजलँड्स एंडमध्ये, या हॉटेलमध्ये उद्या संध्याकाळी 7 वाजता हे स्नेहभोजन होणार आहे. अजित पवार गट मंत्रिमंडळ समावेश झाल्यानंतर हे पहिलं स्नेहभोजन आहे आणि या स्नेहभोजनाच्या निमित्ताने मंत्रिमंडळातील समन्वय संदर्भात देखील चर्चा केली जाईल. उद्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने, त्यांच्या कुटुंबाच्या वतीने ताजलँड्समध्ये मंत्रिमंडळातील सगळ्या सहकाऱ्यांकरता भोजनाची व्यवस्था करण्यात आली. अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. उदय, या भोजन सोहळ्याचं नेमकं औचित्य काय? महायुतीमध्ये आता 3 पक्ष आहेत. 3 पक्षांचं मिळून महायुती सत्ताधारी पक्ष तयार झालेला आहे आणि या महायुतीतल्या सर्व मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्याकडून विशेष निमंत्रण देण्यात आलेलं आहे स्नेहभोजनाचं. उद्या संध्याकाळी 7 वाजता बांद्रा येथील ताजलँड्समध्ये हे स्नेहभोजन आयोजित केलेलं आहे. 3ही पक्षातील मंत्री या स्नेहभोजनाला उपस्थित असणार असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्र्यांमध्ये समन्वय असावा आणि विरोधक ज्या प्रकारे राजकारण करतायत त्यांना सरळ उत्तर कसं देता यावं या दृष्टिकोनातून आपापसातच एक उत्तम समन्वय असेल तर आपण विरोधकांचा चांगला सामना करू शकतो. या दृष्टिकोनातून समन्वय साधण्यासाठी हे स्नेहभोजनाचं आयोजन केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्या संध्याकाळी हे स्नेहभोजन होत आहे. अजित पवार गटातील मंत्री देखील या स्नेहभोजनाला उपस्थित राहणार आहेत आणि आपापसातले काही छोटे मोठे काही मतभेद असतील ते दूर करून एक महायुती म्हणून आपण आता समोर येऊन विरोधकांचा सामना करायला पाहिजे या दृष्टिकोनातून हे स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल. ब्रेकनंतर बघूयात अहमदनगरमधून बातमी अशी आहे की पतीकडून पत्नी आणि सासूची हत्या करण्यात आली. राहुरी तालुक्यातील कात्रड गावामध्ये हे दुहेरी हत्याकांड झाले. मध्यरात्री झोपेत असताना डोक्यात लोखंडी पहार घालून ही हत्या करण्यात आली. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोघांच्या हत्येनंतर आरोपी सागर साबळे हा फरार झाला. आणि याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी हरीश दिमुटे आता क्षणाला आपल्याबरोबर आहे. हरीश, काय माहिती आहे घटनेबद्दल? विशाल, अतिशय धक्कादायक अशी ही घटना राहुरी तालुक्यातल्या कात्रड गावामध्ये घडलेली आहे आणि मध्यरात्रीच्या सुमारास पतीने पत्नी आणि त्याची सासू यांच्या डोक्यामध्ये थेट लोखंडी जी पहार असते ही डोक्यामध्ये घातली आणि झोपेत असतानाच त्यांचा जीव घेतलाय. ज्यामध्ये जी 23 वर्षीय नूतन साबळे आणि 45 वर्षीय सुरेखा दांगट या दोघींचा मृत्यू झालेला आहे. जेव्हा ही घटना लक्षात आली त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत सांगितलं आणि पोलीस आता घटनास्थळी देखील दाखल झालेले आहेत आणि त्यांनी त्या घटनास्थळाचा त्या ठिकाणचा पंचनामा केला आणि जो आरोपी आहे हा जो सागर साबळे याच्या तपासासाठी 2 पथके रवाना करण्यात आलेली आहे. मात्र ही जी अतिशय धक्कादायक घटना घडल्यामुळं परिसरामध्ये कुठेतरी खळबळ उडालेली दिसत आहे. विशाल, धन्यवाद हरीश या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.